नर्मदे नर्मदे नर्मदे। देखो आराम चल रहा है बाबूजी का। चल के बहुत थक गए। नर्मदे। आपण कुठले आहेत बाबा? कहाँ से है? खरगोन जिला, अच्छा। ओंकारेश्वर से 45 किलोमीटर डिस्टेंस। अच्छा अच्छा। आज 19 दिन में यहाँ पर आए हैं हम ओंकारेश्वर से। चलो बहुत अच्छा है। ठीक है बाबा। बोलिए नर्मदे हार। बोला आपण कुठले आहात बाबा? मी मनमाड नाशिक अच्छा मनमाड नाशिकचा आहे आणि मी 16 तारखेला परिक्रमा उचलली. आज मला येऊन जवळजवळ 24-25 दिवस झाले आहेत. तरी मी 25 दिवसात पण काल 50-51 किलोमीटर चाललेलो असल्यामुळे आणि ॲक्च्युली रस्त्याने काहीही नाही, आश्रम कमी असल्यामुळं मला एवढं चालावंच लागलं आणि त्याच्यामुळं आज मला त्रास झाला आहे कमरात. मी दुपारीच थांबलो आणि थांबल्यामुळं म्हणजे काय झालं की वाढव चालल्यामुळं त्रास होतो. थोडा कमी बी चाललं पाहिजे, आपलं प्रमाणात जितकं सहन होईल तितकं चाललं पाहिजे, याच्या पलीकडे चाललं नाही पाहिजे. नर्मदे. पण तुम्हाला काय म्हणायचं की परिक्रमा जेव्हा आपण उचलतो तेव्हा स्पर्धेसारखं चालू नाही आपण. हा जास्त नाही चाललं पाहिजे. जेवढा म्हणजे सुरुवातीला कमी चालावं, त्याच्यानंतर आपोआपच पाय बोलतात की चाल तूच चाल, आता बसू नको, चाल असं ज्यावेळेस पाय म्हणजे त्यावेळेस चालायला लागेल. सुरुवातीला कमी चालावं, त्याच्यानंतर वाढत. किती किलोमीटर चाललं पाहिजे रोज? रोजचं 25च्या आसपास किंवा 25च्या थोडंसं आश्रम नसलं तर 30 झालं तरी चालेल, पण 25च्या आसपास तरी चालायला पाहिजे, जास्त नाही चालेल. तब्येतीची काळजी घेऊनच चालायला. तब्येतीची काळजी 100% घेतली पाहिजे, कारण की आत्ता माझी परिक्रमा 25 ते 30% झालेली. मला 70% परिक्रमा करायची. पुढे डोंगर झाडी भरपूर आहे, त्या चढायच्या आहे आणि आता जर मी आजारी पडलो तर मला माघारी जावं लागेल. त्याच्यामुळे परिक्रमा करताना थोडा तब्येतीचा, शरीराचा आणि सर्व तारतम्य बाळगूनच परिक्रमा केली. आणि मला असं पण वाटतं की परिक्रमा करणाऱ्यांनी घरच्यांची पण काळजी घेतली पाहिजे, कशी की त्यांना आपलं म्हणजे आपलं टेन्शन राहू नये, म्हणजे त्रास आपला त्यांना त्यांनी घरची काळजी करतात की एकावून चालले वयांना किती त्रास झाला असेल असं बी त्यांना मी वाटत असेल. आणि घरच्यांची काळजी तर करणंच गरजेचं आहे, मग स्वतःची पण काळजी करणं. घरच्यांची काळजी म्हणजे कसं, तुम्ही जर कमी चालला व्यवस्थित तुमची तब्येत ठेवली तर घरच्यांना काळजी नाही ना राहणार. तेच तर आहेच आहे. रस्त्यात आपलं कोणीही नसतं आणि आपला समोर जे असतात ते परिक्रमा तर पुढे काही पराक्रम करायलाच निघलेले आहे. परिक्रमा करायला बरेच कमी निघलेले आहे आणि हा पराक्रम नाही करायचा आहे तर परिक्रमा करायची. रस्त्याने चालताना आध्यात्मिक ज्ञान मिळणारे साधू संत, त्यांच्याशी मिळून त्यांचे विचार आणि तो सत्संग पण रोजच्या रोज झाला पाहिजे. आणि सत्संग जर झाला नाही तर त्या परिक्रमेचा अर्थही नाही. हो. नर्मदे. खूप सुंदर. आपको कैसा लग रहा है परिक्रमा? बहुत अच्छा लग रहा है दीदी, हमें बहुत अच्छा लग रहा है. इसीलिए इस एज में कर रहे हैं हम लोग कि युवा अवस्था में करें, कम से कम बड़ा आनंद ले सकते हैं. अच्छा. मैया के गुणगान गा सकते हैं, क्योंकि बुढ़ापे में जब चलते नहीं बनता, जब लोग बात करते हैं. इसलिए हमने युवा अवस्था में 10 मंथ के बच्चे को छोड़ के मैया के किनारे. अरे वाह, बहुत अच्छी बात. चालू पीढ़ी है, आप तो आप कर रहे, तो आप सब आपको देख के सब करेंगे ना. हमारे क्या है, 2 अंकल जी आंटी है वो कर चुके हैं. हमारे फादर न रहने के बजाय वो कर नहीं पाए, इसलिए फादर के लिए हम लोग युवा अवस्था में कर रहे हैं. अच्छा, बहुत सुंदर, बहुत अच्छा. चलो नर्मदे. 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 कहाँ के बाबा? मालेगाव, महाराष्ट्र. अरे वा. किती दिवस झाले परिक्रमा उचलून? मला 19 तारखेला उचलली परिक्रमा. अच्छा. 19 तारीख, आज 14 तारीख ना. परिक्रमामध्ये काही त्रास वगैरे काही नाही ना? परिक्रमा ही माणसाने मनोभावी केली पाहिजे आणि प्रत्येकाची ती मनोभावना आहे ह्या हिशोबाने केली पाहिजे. आणि आता जे म्हणजे महाराष्ट्र असं नाही, प्रत्येकाची इच्छा आहे. तुम्ही 60 करा, 100 करा, माहिती बोलणार आहे तुम्ही इतकं चला का, असंच चला का, तसं मनोकामना आहे. त्या हिशोबाने चाललं पाहिजे. आणि सर्वात मेजर प्रत्येकाने कुठलाही असं, कुठल्याही राष्ट्रातला असं, प्रत्येकाने एकदा तुम्ही घेतली बाहेर कुठल्याही आश्रमला त्यांनी प्रत्येकाने स्वच्छतेची निगा केली आणि ही सर्वात महत्त्वाची.
म्हणजे याचा परिक्रमेचा अर्थच हा आहे का तुम्ही कोणाला त्रास द्यायचा नाही, देऊ नका, हा त्याच्यातला अर्थ आहे. आणि त्या हिशोबाने आपण परिक्रमा करायची. परिक्रमा माईची भरपूर आपल्या भारतात नद्या इतक्या आहेत, अजून अंत माहीत नाही. मेजरमध्ये ज्या एकमेव नदी आहे नर्मदाची, त्यांची जी परिक्रमा केल्या जाते ही आपल्या 33 कोटी देवतांची उत्तर तटाला तपश्चर्या झाली. आणि त्याच्यातून ही प्रत्येक हिंदू धर्माला जागृतता मिळत गेली आणि ती आज पुरेपूर सर्वांनी एकता जागृत ठेवली. त्याच्यातून बेनिफिट प्रत्येकाला आहे. त्या हिशोबाने फक्त केली पाहिजे. जे आधी मी बोललो का बा आपण आपली जी मनोकामना आहे त्या हिशोबाने तसंच घडलं पाहिजे, केलं पाहिजे. उलट फायद्याची गोष्ट आहे. माझी आता ही दुसरी वेळ आहे. मी 2021मध्ये आलो होतो परिक्रमामध्ये. आता त्यावेळेस असं आहे, नर्मदा पुराण मी थोडंसंच ऐकलं, त्याच्यातून हा एक उल्लेख घेतला होता. पण नर्मदा पुराणमध्ये आहे त्याच्यात उल्लेख, परिक्रमा ही पती पत्नी एकत्र झालेली आहे. त्या हिशोबाने आम्ही दोघांनी खूप हा सुंदर. संकल्प अच्छा अच्छा, मयाजी कुठे? आता बाहेर अच्छा अच्छा, खूप आम्ही सुंदर. दोघांनी एकत्र मिळून मग ती परिक्रमा उचलली. खूप त्या छान. हिशोबाने तुमचं ऐकून व्हिडिओ तुमचं ऐकून सगळे पती पत्नी निघते, हो खूप आनंदाची गोष्ट आहे. हो आणि चालू पिढीला सुद्धा हे कळण की बाबा ह्यांनी करता तर आम्ही का करत गरजेचं नाही, आहे. ह्यांनी आपले आईवडील करता तर आपण का बरं नाही करायची. हा, जी येणारी पिढी होऊन गेली यांचा विचार नका. यांनी जे केलं हे आपल्याकडून नाही होणार. त्यांनी जे केलं म्हणजे त्यांनी एकदम कठीणाईमध्ये हा प्रसंग बाजूला केला. आपल्याला इतकी वेळ बी नाही आली. नाही आपण एकदम सोप्या द्या आजच्या परिस्थितीला, आणि इथून नंतरच्या पिढीला अजून सोपं बनणार. आणि रोड पण त्यांनी चांगली. ही जागृतता ठेवणं गरजेचं. हो ना, आपल्याला आता रोड पण चांगली झालीत. आता पहिल्यासारखं काही असं त्रास वगैरे काही नाही. आता इथून पुढचं तर सिस्टम अजून चेंज आहे. आता तुमचे मुख्यमंत्री विजय काहीतरी नाव आहे त्यांचं, यांच्या 3 नंबर अगोदर त्यांनी भरपूर सुविधा केल्या आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते बनवले. त्याला नंतरचा तो थोडा पाठपुरावा नाही बनला, ब्रिजचे काही कामं राहिले. आता आपल्याला पुढं पाहायला मिळणारच. त्या एरियामध्ये अशा काही माणसांनी जे काही सुविधा नितीन करून गडकरी का? त्यांनी- नाही नितीन गडकरी नाही. विजय सिंग मोहिते पाटील काहीतरी आहे ते माय आता अच्छा हो, हां लक्षात नाही. तर त्यांनी भरपूर कॉन्क्रीट रस्ते बनवले. MP मधलं भरपूर सुधारणा केली त्यांनी. MP चे मुख्यमंत्री त्यांची सरकार बनली, त्यांना नाही बनवलं गेलं, पण सरकार त्यांची बनवली. आणि एकमेव त्यांनी नर्मदाजीला साकडं केलं होतं किंवा माझी सरकार बनवू द्या किंवा मला मुख्यमंत्री बनवू द्या MP मध्ये. हो, पण ते तिथं सक्सेस झाले. हां, ते स्वतःने बनले, पण सरकार त्यांची बनली. त्यावेळेसमध्ये त्यांनी ते कॉन्क्रीट रस्ते बनवले. हो, आणि हा सर्वात टोटल नुसत्या MP साठी नाही, अदर सगळ्या राष्ट्रासाठी हा एक सर्वांना अनुभव आहे. आणि सर्वांना माहिती आहे की बा यांनी काय काय केलं असं आणि कोणत्या प्रसंगातून बाहेर निघाला. त्यावेळेस निधी नसताना त्यांना इतका पैसा टाकला तिथे. हा खूप महत्त्वाचा आहे. खूप छान. हे दोघं पती पत्नी दोघं परिक्रमा करत आहेत. हां बोला. आपलं नाव? दोघं सोबतच परिक्रमा उचलली. अच्छा अच्छा, काही तब्येत वगैरे असं काही बिघडली वगैरे काही नाही ना? छान. तुमची सगळी सोय होते ना जागोजागी असे व्यवस्थित? अच्छा अच्छा. मुलं बाळ घरी? हो आहेत ना. मोठ्या मुलीचं लग्न झालं. 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. हां. मुलाचं शिक्षण 8मध्ये आलं. नर्मदे नर्मदे. नर्मदे.